श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. चला पाहूया आज स्वामी महाराजांचा तुमच्यासाठी काय संदेश किंवा काय संकेत आहे. माना कि मुश्किल है सफ़र पर जागो मुसाफिर जागो, जागने की ज़रूरत है, क्रिएट करो खुद को, युनिवर्स आपके साथ है. ओके. तर इथे तुम्हाला सांगण्यात आलं आहे की बघा पूर्ण अख्खं ब्रह्मांड तुमच्या सोबतीला आहे आणि ब्रह्मांडाची खूप अशा ऊर्जा आहेत ते तुमच्या सोबतीला आहे आणि तुमचे जे पण तुमची जी पण वाट आहे त्या वाटेत खूप 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 असे संघर्ष तुम्हाला पाहावे लागतात आहे किंवा तुमच्या सामोरी येत आहेत. पण जिथे तुम्हाला काहीतरी बेस्ट करायचं असतं तिथे तुम्हाला संघर्ष ना सामोरे जावंच लागतं संघर्षांना. त्यानंतरच तुम्ही ते यश गाठू शकता. तर तुम्हाला इथे तेच सांगण्यात आलं आहे की हो कठीण आहे, पण तू जर थांबलास तर सगळं थांबेल. म्हणून तुला जागण्याची गरज आहे आणि स्वतःला क्रिएट करण्याची गरज आहे, स्वतःला बनवण्याची गरज आहे. अशा पद्धतीने आपल्या आयुष्यात नेहमी पुढे चालत राहा. अपने गोल पर ध्यान दो, सेल्फ लव करो, प्लॅनिंग करो, गुरु की हेल्प लो, अपनी प्लॅनिंग किसी से शेअर मत करो. तुमचा एक गोल आहे आणि त्या गोलवर तुम्हाला इथे फोकस देण्यास सांगण्यात येत आहे की तुम्ही स्वतःशी प्रेम करा. स्वतःशी प्रेम कराल तर तुम्ही तुमच्या गोलशी प्रेम कराल आणि तुम्ही तुमच्या गोलला पूर्ण करण्यासाठी, तिथे यश मिळवण्यासाठी स्वतःला तयार कराल. आणि स्वतःला तुम्ही तयार कधी कराल, जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रेम कराल. इथे तुम्हाला तुमचे गुरुची सुद्धा, म्हणजे जे पण तुमचे गुरु आहेत किंवा जे तुमचे आराध्य आहेत किंवा समजा कोणतंही माध्यम असू शकतं जिथून तुम्हाला खूप काही अशी पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग मिळते आणि तुम्हाला एक गायडन्स मिळतं, ती हेल्प घ्या. पण तुम्ही काय प्लॅनिंग करता ही प्लॅनिंग कोणालाही शेअर करू नका. मग हवा तुमचा बेस्ट फ्रेंड असो किंवा तुमचे फॅमिली मेंबर. चला फॅमिली मेंबर्समध्ये आईशी आपण सगळं शेअर करू शकतो, पण मोस्टली तुम्हाला माहीत नाही कधी कोणाची एनर्जी कशी असू शकते. त्यामुळे आपल्या गोलला जर तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर त्यासाठी स्वतःची एनर्जी तुम्हाला थोडी प्रोटेक्ट ठेवावी लागेल. ठीक आहे. हालातों की वजह से बुरे मत बनो, तुम प्यारे सच्चे इंसान हो, वैसे ही रहो, यही तुम्हें सबसे स्पेशल बनाता है. आणि काही सिच्युएशन असे बनत आहेत ज्यामुळे तुम्हाला राग, चिडचिड वगैरे वगैरे येते, पण तुम्ही हे काही राग, चिडचिड करू नका, कारण ह्याच्यामुळे तुमची एनर्जी पण खराब होते आणि समोरच्यासोबतची तुमची एक बॉन्डिंग आहे ती पण खराब होते आणि ती एनर्जीसुद्धा खराब होते. मला आता एंजल नंबर 555 दिसतोय. तर पॉझिटिव्ह चेंजेस आहेत तुमच्या आयुष्यात. पुढे खूप पॉझिटिव्ह चेंजेस आता येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमची एनर्जी पॉझिटिव्ह किंवा प्युअर किंवा एकदम शुद्ध ठेवण्याची खूप 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 जास्त गरज आहे. ठीक आहे. तर सिच्युएशन्समुळे वाईट वागू नका, कारण तुम्ही खूप स्पेशल आहात आणि आपल्या स्पेशालिटीला तुम्ही जपून ठेवा. तुम्हाला हे सुद्धा इथे सांगण्यात आलं आहे. आणि तुम्ही खूप चांगले आहात, मनाने चांगले आहात आणि खरे व्यक्ती आहात. सो बघा, जर तुमची एनर्जी नेगेटिव्हिटीला गेली तर हे जे तुमच्यातलं चांगुलपण आहे तो एका झटक्यात संपेल. म्हणून या गोष्टींना समजा. श्री स्वामी समर्थ.